नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, कालचा पेपर खूप छान प्रकारे सोडवला असेल तुम्ही। नवोदयचा पेपर खूप सोपा होता, परंतु काही गडबडीमध्ये काही मुलांच्या चुका झालेल्या होत्या। आज तुम्हाला मी आन्सर शीटमधून काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे, म्हणजेच पूर्ण नवोदयची आन्सर शीट तुम्हाला अचूक उत्तर असे देणार आहे। यामधील एकही उत्तर चुकीचे ठरणार नाही, अशा प्रकारची ही तुमची प्रश्नपत्रिकाची आन्सर की असेल। तर तुम्ही किती मार्क पडले हे सुद्धा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की तुमचे मेरिट कितीपर्यंत जाऊ शकते किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। तर मित्रांनो, नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मी वारंवार सांगत होते की तुम्ही तुमचं फक्त आणि फक्त तुमचं डोकं शांत ठेवा आणि पेपरला जावा। तुमचा अभ्यास भरपूर झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे केलं आहे त्या विद्यार्थ्यांना खरंच खूप छान प्रकारे मार्क पडले आहेत आणि खूप छान प्रकारे त्यांनी पेपर सोडवलेला आहे। तर आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। भरपूर आपल्या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे पेपर सोडवलेला आहे आणि त्यांचे यश निश्चित झालेलं आहे। तर चला करूया, आज माझ्याकडे सी नंबरची प्रश्नपत्रिका आन्सर शीट आहे। थोडासा वेळ झालेला आहे आन्सर शीट यूट्यूबवर टाकायला, तरी पण काही अडचण नाही। तुम्ही नंतरसुद्धा पाहू शकता की आन्सर शीट कोणत्या प्रकारची आहे। तर ही आन्सर शीट आहे सी नंबरची। मी फक्त तुम्हाला आज उत्तर सांगणार आहे। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला तुमचे प्रश्न किती बरोबर आले आहेत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून मोडता। ह्या गोष्टीचं तुम्ही जर विश्लेषण केलं तर तुम्हाला लवकरात लवकर पूर्णपणे माहिती दिली जाणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इतर आमचे व्हिडिओ कसे वाटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। आणि जर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका। तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं क्लास किंवा क्लाससुद्धा घेतले जातील। तसेच त्या प्रकारे यूट्यूबवरती तुम्हाला नवोदयचे खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले जाईल। तर चला करूया आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात। बघा, माझ्याकडे सी नंबरची आन्सर शीट आहे। आता सी नंबरच्या आन्सर शीटमधून आता बघूया प्रश्न कशा प्रकारचे आहेत। आता प्रथम आपण बुद्धिमत्ता चेक करूया। बाकीच्या मुलांकडे ए, बी किंवा डी प्रश्नपत्रिका असू शकते। प्रश्न खालीवर असू शकतात, त्यामुळे तुम्ही उत्तरे पाहू शकता। बघा आता काय सांगितलं आहे मानसिक क्षमता परीक्षणामध्ये। तर 4 आकृत्यापैकी 3 आकृती कोणत्या तरी बाबतीत समान आहे हे विचारलेलं आहे। तर मी फक्त तुम्हाला उत्तरे सांगत आहे। बघा, यामध्ये बघा गोल आहे, त्रिकोण आहे, इथे तर वेगळा आकार आहे। ते बघा 1 आणि 2 बाजू आहेत, इथे पण 1-2 बाजू आहेत। इथे किती आहेत? इथे हाफ बाजू आहे, त्यामुळे ही आकृती येणार नाही। तर उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? सी नंबरचा येणार आहे। त्यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न आहे। अशा प्रकारची आकृती दाखवलेली आहे। तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आकृतीचा क्रमांक बघू शकता। 2 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा कोणत्या प्रकारची आकृती निराळी वाटते? तर ए नंबरची आकृती निराळी वाटते। बघा, एचा बाण कसा आहे आणि बाकीचे बाण कसे आहेत, म्हणजे हे चारही बाजू समान आहेत। बघा, ए नंबरची आकृती वेगळी आहे। त्यानंतरचं जर बघायचं सांगितलं तर 3 नंबरच्या आकृतीमध्ये बघा कोणती आकृती वेगळी वाटते तुम्हाला? बघा, गोल आहे, दोन्ही बाजूला 2 बाण दिलेले आहेत। कशा बाजूचा बाण आहे? बघा, सरळ आणि परत सरळ आहे, म्हणजे काटकोन त्रिकोणासारखा आहे, म्हणजे काटकोणासारखा आहे। इथे दिसतोय का काटकोनसारखा? इथे दिसतोय का? इथे नसतं का? इथे बघा मोठा कोन दाखवलेला आहे, म्हणजे विशाल कोन दाखवलेला आहे, म्हणजे डी नंबरची आकृती आपली काय येणार आहे। त्यानंतर बघा हे काय आहे? उलटं दाखवलेलं आहे। बघा, एल उलटं दाखवलेलं आहे, बी आर उलटं दाखवलेलं आहे, के उलटं दाखवलेलं आहे आणि डी मध्ये बघा एस सरळ दाखवलेला आहे, म्हणजे डी नंबरची आकृती काय येणार आहे आपली? बरोबर येणार आहे। हाच पर्याय तुमचा हमखास उत्तर ठरवणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। मी फक्त उत्तरे सांगत आहे मित्रांनो। 5 नंबरची आकृती बघा अशा प्रकारची आहे। कशा प्रकारे दिसते? यातली वेगळी आकृती बघा। बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे? वेगळी असणार आहे। त्यानंतर बघा 6 नंबरची आकृती कोणती वेगळी आहे? फक्त उत्तरे सांगत आहे। आपण विश्लेषण नंतर करूया, कोणते चूक आहेत कोणते नाही त्याच्याबद्दल विश्लेषण नंतर करूया। बघा 7 नंबरची आकृती बघा, 7 नंबरच्या आकृतीमध्ये सी नंबरचा आपला पर्याय बरोबर आहे। डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा आपला काय होणार आहे? बघा अशा प्रकारची आहे डी नंबरची आकृती सुद्धा सी नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे। त्यानंतरची पुढची आकृती बघूया। पुढची आकृती कशाची आहे? एक लुप्त भाग दाखवलेला आहे। आता लुप्त भाग आपल्याला निवडायचा आहे। बघा आता इथे कसा आकार तयार होतो? हा इथं गोल तयार केला आपण, या बाजूने केलं आणि इथे केलं। बघा आईस्क्रीम सारखा आकार तयार होतोय। कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय रे? तर डी नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे। त्यानंतर बघा इथे पण लुप्त भाग दाखवलेला आहे, हा भाग, आणि इथं काय होतं? चौकोन छोटासा। कुठल्या आकृतीमध्ये बसतोय? ह्या बाजूला पाहिजे आपल्याला। इथे दिसतोय का? डी मध्ये दिसतोय, डी नंबरचा पर्याय बरोबर। त्यानंतर बघा लुप्त भाग, इथे पूर्ण रंगवलेला वर चौकोन आहे, कुठे दिसतंय? बी मध्ये दिसतंय, डी मध्ये दिसतंय। परत काय आहे? 1 2 3 4
1 2 3 4. चल बी नंबरचा पर्याय बरोबर. 12 नंबर. 12 नंबर कुठले येते बघा, हा त्रिकोण, परत हा त्रिकोण कुठला दाखवला आहे मग, परत हा भाग, परत काय केलेलं आहे, हा भाग, म्हणजे कुठला येणार आहे, सी नंबरचा पर्याय येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघा. बघा बाण, सरळ, त्रिकोण, कसा भाग काय दाखवले. चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा दाखवली. कोण येणार, हा बाण इथे, हा बाण उभा आहे म्हणजे ह्या बाजूला येणार, इथे आहे म्हणजे हा बाजूला बाण येणार. कुठे दिसतोय, हा बाजूला. डी नंबरच्या आकृतीमध्ये डी नंबरचा पर्याय बरोबर. तिथे बघा खाली रेष आहे, परत एक त्रिकोण दिला आहे, परत खाली रेष आहे म्हणजे काय येणार, परत एक त्रिकोण येणार. कुठे दिसतोय बघा, उभी, परत उभी, परत खाली रेष. इथे खाली रेष आहे म्हणजे काय येणार, परत इथे खाली रेष येणार आहे म्हणजे काय येणार आहे, इथे खाली रेष येणार, इथे त्रिकोण म्हणजे बी नंबरचा पर्याय बरोबर. पुढे बघा, भरीव वर्तुळ, चौकोन, भरीव चौकोन वर्तुळ, परत चौकोन अजून एकदा वाढलेला आहे म्हणजे किती, इथे किती येणार, 5 येणार. बघा इथे 5 आहे, डी नंबरचा पर्याय बरोबर. त्यानंतर बघा 1 2 3 4 कुठे आहेत, सी नंबर. फास्ट घेते जरा. त्यानंतर बघा त्रिकोण, त्रिकोण, बघा कोणता पर्याय येतोय, सी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतर बघा ए नंबरचा पर्याय आपला बरोबर येतोय. इथे काय दिले, चौकोन दिले, त्यात त्रिकोण दिला, इथे त्रिकोणात चौकोन दिला, इथं वर्तुळात चौकोन आहे, तर चौकोनात वर्तुळ पाहिजे म्हणून ए नंबरचा पर्याय बरोबर. त्यानंतर बघा हा बाण इकडे आहे, आता काय येणार, दुसरी आकृती समान पाहिजे आपल्याला. बघा याचं उलट केले का, हा भाग इथं घेतला आणि हा भाग इथे घेतला आहे. आता इथे बघा हा भाग कुठे येणार, उभा येणार, कुठे दिसतोय, ए मध्ये दिसतोय. त्यानंतर बघा कसा भागाची उलटापालट केलेली आहे, सी मध्ये दिसतोय, सी नंबरचा पर्याय बरोबर. त्यानंतर बघा काय सांगितले, प्रश्नाकृती स्वरूपात आहे, भूमितीतील आकृतीचा भाग निवडायचा आपल्याला. हा भाग जर तयार केला, कोणता भाग दिसतोय, बी मध्ये. परत पर्याय नंबर किती असणार आहे आपला, 2 असणार आहे. परत बघा पर्याय नंबर जरा थोडंसं फास्ट घेते, फक्त आपण उत्तराला गाठ घालतोय. त्यानंतर आपण विश्लेषणसुद्धा घेणार आहे. बघा 24 नंबरची आकृती, आकृती कोणता भाग येतोय, ए नंबरचा आकृतीचा भाग येतोय. तयार केला तर आकृत्या समान करायच्या, थोडंसं आपल्याला आन्सर की असल्यामुळे फास्ट घ्यावं लागत आहे. 25 नंबरची आकृती आहे बघा. आता कसे काय सांगितले आहे, तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधायचे. बघा तंतोतंत प्रतिबिंब, तंतोतंत सांगितले, प्रतिबिंब बी नंबर. चला याचे प्रतिबिंब इथं कुठे, इथे आहे, याचे प्रतिबिंब ए मध्ये आहे. बघा 28 नंबर बी मध्ये आहे. माझ्याकडे सोडवलेली प्रश्नपत्रिका आहे म्हणून मी त्याच्यावरती छोट्या छोट्या टिक्स केलेल्या आहेत. आता बघा पुढची आकृती बघा काय येते, 29 नंबर बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. 30 नंबर बघा, 30 नंबर कोणती आकृती, ती बी नंबरचाच पर्याय बरोबर येतोय. 31 नंबरची डी नंबरची आकृती बरोबर येते. 32 नंबर सी नंबर बरोबर आहे बघा. बघा 999 आणि 9999 यांचा गुणाकार किती होतो, सी नंबरचा पर्याय येतो. 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती येते, तर 127 येते. 6.082चा बघा 674.4938 येतो. हेच उत्तर तुमची बरोबर असणार आहेत मित्रांनो. 44, 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 4 आहेत. 0.2 आणि 0.03चा गुणाकार येतो, 0.006 येतो. त्यानंतर 20 आणि 30चा गुणाकार, सर्वात मोठा अवयव कोणता आहे, तो 10 आहे. 0.238चा अपूर्णांक फ्रॅक्शन आहे, 119/500 आहे. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. यामध्ये थोडंसं आणि गोंधळ घातलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 999/1000चे दशांश रूप 0.999 ह्याच्या अशाच प्रकारचे आपण खूप गणितं सोडवून घेतली होती. त्यानंतर बघा 302 भागिले 302 गुणले 2 अधिक 302 बरोबर किती, तर अशाच प्रकारचे सुद्धा आपण खूप गणित सोडवले होते. 7/2 येते बघा. खूप सोपा पेपर होता. 100 सेंटीमीटर वर्गचा याला मीटर वर्ग मीटरमध्ये परिवर्तित केल्यावर टिंब मिळेल, तर 0.01 मीटर येते. हे उत्तर बरोबर आहे.
0.1 0.1 0.1 बरोबर किती अशा प्रकारची सुद्धा गणितं खूप झाली होती. 0.001 अशा प्रकारचं खूप शिकवलेलं होतं. त्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे पेपर गेलेला आहे. एका दुकानदाराने 200 रुपये ते घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकला. घड्याळाची विक्रीची किंमत किती, तर विक्रीची किंमत किती होती, 240 रुपये होती. प्रश्न व्यवस्थित वाचले तर खूप छान उत्तरे पडलेली आहेत. त्यानंतर बघा, एक फळ विक्रेत्यांना 1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानामधून आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. त्याने हे सफरचंद एकूण 2,236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला, तर 636 रुपये फायदा झाला. सर्व पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूची लांबीची बेरीज 63 सेंटीमीटर आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती, बघा तुम्हाला पंचकोनाची परिमिती क्षेत्रफळ हे सुद्धा माहिती होतं, 17 सेंटीमीटर उत्तर आहे त्याचं. पुढील पदावरचा लुप्त संख्या कोणती, लुप्त संख्या आपल्याला शोधायची होती, तर 677 येते. सोपी उत्तर होती. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी किती होता, तर 4 तास 45 मिनिटे होता. अशा प्रकारची सुद्धा गणितं भरपूर प्रमाणात झालेली होती आपली. आणि बघा, सगळ्यात अवघड वाटणारा प्रश्न म्हणजे एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 325 इतकी अंडी फुटलेली निघाली. म्हणून एकूण अंड्यापैकी 103 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायचे आहेत. उरल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील, तर 340 अंडी वापरता येतील. खूप सोपा प्रश्न होता, परंतु मुलांनी यामध्ये गोंधळ घातलेला आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 प्रश्न अवघड असतात आणि तेवढेच अवघड आले होते. काही प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड नव्हते. प्रश्नपत्रिका पहिल्यासारखीच प्रश्नपत्रिका आलेली होती. फक्त मुलांचं डोकं खूप शांतपणे सोडवणे यावरती खूप महत्त्व होतं. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. तर बघा, शोधल्यानंतर 25 उत्तर येते. आणि सांगायचं म्हणजे खरंच खूप छान मुलांनी पेपर सोडवले आहेत. 3-4 चुका प्रत्येक मुलांच्या झालेल्या आहेत. असं काय नाही की भरपूर प्रमाणात आत्तापर्यंत जेवढे मी विद्यार्थी ऐकले आहेत, 100 ते 200 विद्यार्थी, त्यांच्या 3-4 चुका झालेल्या आहेत. एका आयताच्या सर्व आंतरकोणाची बेरीज किती असते, तर 360 असते. एक संपूर्ण कोन डॅश यांच्या समान असतो. तर काटकोन त्रिकोणावरती प्रश्न आपल्याला येतो. काटकोन, लवकोन, विशालकोन यावरती घटकावरती आपण पाहिलेलं होतं. तुम्हाला या घटकाचा अभ्यास करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं होतं. खूप छान प्रकारे पेपर आले होता आणि विद्यार्थी मित्रांनी खूप छान प्रकारे सोडवलं होतं. त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना 95पर्यंत मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्याचं खरंच खूप छान अभिनंदन, कारण की त्यांचं सिलेक्शन नक्की आहे. OBC असो, SC असो, ST असो, अशा विद्यार्थ्यांना खरंच छान प्रकारे मार्क पडलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न मराठीचा बघू. बघा, आता उतारा वाचत नाही. सोनम टेस्टसोबत दुकानात गेली होती, वडिलांसोबत गेली होती. सोनमने दुकानात चकचकीत सायकलने पाहिली आणि आकर्षित झाली. लाल. सोनमच्या आईबाबाने या कारणास्तव हिला नवीन सायकल दिली. वाढदिवसाची भेट म्हणून सोनमने कशाप्रकारे आनंद व्यक्त केला, आईबाबांना बिलगून. चकित होणे म्हणजे काय, आता चकित होणे म्हणजे स्तिमित होणे हा पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे. त्यानंतर बघा, पुढचा उतारा आहे. 66 नंबरचा प्रश्न आहे. प्राणीसंग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते, तर त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता, बांबूची कोवळी पाने. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. भीमकाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा, तर लहान होतो. भीमकाय म्हणजे मोठा आणि विरुद्धार्थी शब्द लहान. प्राणी संग्रहालयात डॅश ठेवले जाते. पक्षी पिंजऱ्यात ठेवले जातात. पशु चरतात व विश्रांती घेतात. मुलं पशूंची मनोरंजन करण्यात येतात. पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. D नंबरचा उत्तर आपला बरोबर आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय आहे. फुलं अनेक दृष्टीने डॅश आहेत, उपयोगी आहेत, बरोबर आहे. खूप सोपं उतारे होते. फुलं डॅश आढळतात. अनेकविध अंगाने आकृत्या आढळतात. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे काय, चहा, तर आणि सौंदर्य प्रसाधने करणे. डॅश फुलांचा वापर औषधी व तयार करण्यातही केला जातो. काही उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे प्रभाव होय. अशा प्रकारे बघा. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे 76वा. नृत्य करणाऱ्याला नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात येते, तर B नंबरचा पर्याय बरोबर आहे. पेंडेड यापैकी कशाचा घटक आहे, हार म्हणण्याचा. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. सत्य आणि असत्य. तिने तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केलेल्या आहेत आणि तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. तर पहिलं विधान सत्य आहे आणि दुसरं असत्य आहे. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. निडर म्हणजे भित्रा. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय, तर माणसाने तयार केलेली कलाकृती होय.
सॉरी, इथं 76 नंबरच्या प्रश्नाचं बी नंबरचं उत्तर नाही आहे, इथं ए नंबरचं उत्तर आहे. माझ्याकडून चुकून बी नंबर झालेला आहे. ती एक जागतिक कीर्तीची नर्तकी आहे. त्यामुळे आपलं काय होतं, 1 नंबरचं उत्तर येत आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वी नवोदयची 2026ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना 90च्या पुढं मार्क असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 90-95 मार्क आहेत त्यांनी आशा ठेवण्यात काही अर्थ म्हणजे आशा ठेवणे खूप चांगले आहे, कारण की त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन तुम्हाला खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क पडले. आपले व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की सांगायचं आहे की तुम्हाला किती मार्क पडत आहेत ते. धन्यवाद.